नमस्कार मित्रांनो, आत्ताच आपला AFOचा प्रीचा पेपर झालेला आहे. आता आपल्याला मेन्सचा पेपर द्यायचा आहे. त्याच्यासाठी आपण काही दिवसापूर्वी म्हणजे 1-2 दिवसापूर्वी आपण एक टेस्ट सिरीज लॉन्च केली होती. त्याची आपण इन्फॉर्मेशन पण आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती स्प्रेड केलेली आहे. परंतु त्याच्याबद्दलचे बरेचसे डाऊट होते मुलांचे की त्यांनी परचेस केलेले असतील किंवा ज्यांना परचेस करायचे असेल. भरपूर डाऊट्स होते की सर व्हिडिओ वगैरे या सगळ्या गोष्टी. तर त्या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये एक शॉर्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहेत. आता पहा, टेस्ट सिरीज जी असते ते मी प्रत्येक वेळेस सांगत असतो, टेस्ट सिरीज तुमची कुठलीही असू द्या, पण ती टेस्ट सिरीज अशी असली पाहिजे की एक जेन्युइन टेस्ट सिरीज असली पाहिजे. याचं कारण असं, कारण तुम्हाला जर एखाद्या प्लॅटफॉर्मला वेगळं पाहायचं असेल किंवा वेगळं दाखवायचं असेल तर असे काही क्वेश्चन्स त्याच्यामध्ये ॲड केले जातात की जे इरिलिव्हंट आपल्याला वाटत असतात. ते ॲग्रीचेच असतात पण आपल्याला ते इरिलिव्हंट वाटत असतात, ज्याचं आपण कधीच AFOची मेन्समध्ये आपण त्यांना पाहिलेलं नसते. मग असे क्वेश्चन टाकून काय साध्य करायचं असतं? असे क्वेश्चन टाकून हे साध्य करायचं असतं की बाबा आमचा जो प्लॅटफॉर्म असेल किंवा आमची जी टेस्ट सिरीज असेल ती टेस्ट सिरीज बाकीच्यांपेक्षा वेगळी आहे, काहीतरी काठिण्य पातळी कशी जास्त आहे असं याच्यातून दाखवायचं असतं. परंतु आपल्याला माहिती आहे, ज्याने कोणी 1-3-4 वर्षापासून पेपर देत असेल त्याला एवढं तर माहिती आहे की बाबा नेमकी पेपर कसा येतो, कन्फ्युजिंग कशा प्रकारे असतो, ऑप्शन्स कसे असतात, या सगळ्या गोष्टी माहीत असतात. तर त्याच धर्तीवरती जवळपास आता 2018 पासून मी पेपर देतोय. पहिले 3 वर्ष पोस्ट निघाली, त्याच्यानंतर स्क्राईब म्हणून पण जातोय. तर तेव्हापासून ते आत्तापर्यंत जवळपास तुमचे एक 5-6 वर्षापासून मी AFOचे पेपर मेन्स दिलेले. त्याच धर्तीवरती त्या एक्सपिरियन्सवरती ही टेस्ट सिरीज स्वतः बनवलेली, व्यवस्थित प्रश्न तिथं अरेंज केलेले, प्रत्येक जे काय तुमचे सब्जेक्ट असेल त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत. प्रत्येकाचे क्वेश्चन्स तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. त्याच्यानंतर करंट अफेअर्सचं जे सगळ्यात मोठी भीती असते आणि ह्या 1 महिन्यात राहिलेल्या काळामध्ये जे बऱ्याचशा अफवा पसरवल्या जातात की हे करंट अफेअर्स करा, ते करंट अफेअर्स करा, हे ज्या गोष्टी असतील ह्या सुद्धा याच्यामध्ये ॲड केलेल्या आहेत. दुसरे फक्त स्कीमवरतीच प्रश्न असतात. जे काय तुम्ही मागचे नाबार्ड असेल, RRB स्किल 2 असेल, तुम्हाला काही प्रश्न जर दाखवायचे जर म्हटले तर तुम्ही पाहत असाल, जसं की आपण MCRचं सुद्धा मागच्या याच MCRला आपण काही क्वेश्चन्स घेतले होते यूट्यूबवरती. बऱ्याच मुलांचं म्हणणं होतं की सर सेशन नाही घ्यायचं तर निदान एखादा तुम्ही यूट्यूबला येऊन काहीतरी आपल्यासाठी क्वेश्चन्स घ्या. तर त्याच्यामध्ये आपण एक फास्ट ट्रॅकमध्ये क्वेश्चन्स घेतले होते त्याच्यातले जवळपास माझ्या मते जवळपास जे काही क्वेश्चन्स असतील त्याच्यापैकी आपण घेतलेल्यापैकी जवळपास मी 120-125च्या आसपास क्वेश्चन्स घेतले असतील. 26-27 क्वेश्चन्स तिथं आपल्याला दिसले होते. क्वेश्चन येण्याचा संबंध नसतो, क्वेश्चन कोणाचे येतील कोणाचे जातील, परंतु क्वेश्चनची जी अरेंजमेंट असते, क्वेश्चनची जी लेवल असते ती व्यवस्थित मेंटेन झाली पाहिजे. याचं कारण असं, ॲग्रिकल्चर खूप मोठा सब्जेक्ट आहे, याच्यामध्ये काय विचारतील काय नाही हे मला माहीत नाही आहे, परंतु क्वेश्चनची लेवल मेंटेन असली पाहिजे, त्याच्यानुसारच आपल्या टेस्ट सिरीज असल्या पाहिजेत. तर तशी टेस्ट सिरीज व्यवस्थित बनवलेली आहे. टेस्ट सिरीजचे काय काय फीचर्स आहेत आपल्याला ते पाहूया. हे क्वेश्चन्स होते जे की आपण याच्यामध्ये पाहिले MCRमध्ये. त्याच्यानंतर ह्या न्यूज घेतल्या होत्या मी नाबार्डच्या टायमिंगला असो, त्याच्यानंतर स्किल 2साठी एक मध्ये मी आपले करंट अफेअरचे लेक्चर्स घेतले होते त्याच्यातले क्वेश्चन्स असं नाही की आपल्याला स्कीमवरती क्वेश्चन्स असतात, त्याच्या खर्चावरती, त्याच्यानंतर त्याला दिलेल्या पैशावरती, त्याच्यानंतर याच्यामध्ये डायरेक्टली क्वेश्चन्स आपल्याला दिसलेले आहेत, याच्या न्यूजवरती आपल्याला क्वेश्चन्स दिसलेले आहेत. असे क्वेश्चन्स आपल्याला AFOला सुद्धा दिसू शकतात जे की न्यूजवरती क्वेश्चन्स असतात म्हणून हे सगळ्या गोष्टी या टेस्ट सिरीजमध्ये ॲड केलेल्या आहेत. याचे जे फीचर्स असतील हे फीचर्स म्हणजे याच्यामध्ये 10 टेस्ट असतील, त्याच्यानंतर 1 टेस्ट तुमच्यासाठी फ्री असणार आहे. तुम्ही ते टेस्ट आणि टेस्ट पाहिल्यानंतर तुम्हाला एक समजेल की ॲक्च्युअल लेवल तिथं मेंटेन केलेली आहे की नाही, सगळ्या विषयाचे सब्जेक्टचे क्वेश्चन्स आहे की नाही, या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथं जज करू शकतात. 1 टेस्ट तुमच्यासाठी फ्री ठेवलेली, त्याचं व्हिडिओ ॲनालिसिस पण असणार आहे. त्याच्यानंतर मेजर आणि मायनर सब्जेक्ट प्लस करंट अफेअर्स हे सगळे क्वेश्चन्स त्याच्यामध्ये इन्क्लूड असतील. प्रत्येक टेस्टमध्ये हे सगळे क्वेश्चन्स असतील. असं नाही की एखाद्या त्याला पूर्णच वेटेज दिलंय, अशा गोष्टी तिथं केलेल्या नाही आहे. तुमचे एंटो, पॅथो, त्याच्यानंतर इकॉनॉमिक्स, लॅग कल्चर ह्या सगळ्या विषयाचे क्वेश्चन्स तुम्हाला त्या एका प्रत्येक टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला तिथं दिसतील त्याच्यानंतर ॲक्च्युअल एक्झाम लेवल क्वेश्चन्स म्हणजे स्वतः मी तयार केलेल्या क्वेश्चन्स असतील, त्याच्यामुळं क्वेश्चन्स त्या लेवलचे असतील. पाठीमागचा एक्सपिरियन्स या सगळ्या गोष्टी पाहून आपण ती टेस्ट सिरीज बनवलेल्या आहेत. त्याच्यानंतर टेस्टचा ॲनालिसिस हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. आता सध्या तुम्हाला ज्यावेळेस टेस्ट सिरीज तुम्ही
परचेस करतात त्यावेळेस व्हिडिओ दिसत नाही. एक 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे सगळे व्हिडिओ ज्या ज्या टेस्ट झालेले, जे पहिली नंबर, दुसरा नंबर, तिसरा नंबर अशा टेस्टच्या खाली तुमचे व्हिडिओ पडले जातील. 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे 11चे 11 टेस्ट जे असतील त्याचे व्हिडिओ तुम्हाला त्याच्यामध्ये दिसतील. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल तर संकल्प 247 हे ॲप डाउनलोड करायचं. त्याच्यावरतीच तुम्हाला दिसेल IBPS AFO मेन्स 2024-25 टेस्ट सिरीज तुम्हाला ही दिसेल. याची टोटल फी 299 प्लस GST. एक 350 पावणे 400च्या आसपास ही फी जाते GST प्लस. त्याच्यानंतर जर समजा काही प्रॉब्लेम जर आलाच तुम्हाला तर या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. 70 71 72 66 65 या नंबरवरती तुम्ही कॉल करू शकता. ज्या टेस्ट सिरीज असेल मी वारंवार सांगतोय क्वेश्चन येणे हे महत्त्वाचं नसतं. आता आपले क्वेश्चन्स नाबार्डला जर पाहिलं 7 ते 8 तुमचे करंट अफेअरचे क्वेश्चन्स असतील. जवळपास आपण घेतलेले 5 ते 6 क्वेश्चन्स रिपीट झाले. जे स्केल 2ला येत होते आपल्याकडे, जे की टेस्ट सिरीज मी ऑफलाईन टेस्ट सिरीज घेतली होती त्या टेस्ट सिरीजमधले आपल्याला काही क्वेश्चन्स दिसले. म्हणजे जे टेस्ट सिरीज जे असेल त्याची व्यवस्थित मेंटेन असली पाहिजे लेवल. त्याच्यानुसार सगळ्या टेस्ट तुमच्या बनवलेल्या आहेत. तर तुम्ही ही परचेस नक्की करू शकतात. तुम्हाला ॲपवरती ती अवेलेबल आहे. त्याचे जे व्हिडिओ असतील ते व्हिडिओ तुमचे 2 ते 4 दिवसामध्ये सगळ्या प्रत्येक टेस्टचे व्हिडिओ तिथं ॲनालिसिस व्हिडिओ टाकले जातील. एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. फक्त अभ्यास व्यवस्थित करा. रिझल्ट लागल नाही लागल काय होईल ते होईल. पुढं आपल्याला टार्गेट आहे त्याच्यानुसार आपली तयारी असली पाहिजे. त्याच्यासाठी या FCA असेल बाकीच्या टेस्ट असेल त्याच्यासाठी सुद्धा याचा उपयोग होणार आहे. ठीक आहे. तर एवढीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचायची होती या व्हिडिओच्या माध्यमातून. इथं आपण थांबूया. धन्यवाद. थँक्यू.